हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर बघा फ्रेंड, मी करणार आहे आज मस्तपैकी फोडणीची खिचडी. तर अगदी साध्या पद्धतीची बनवणार आहे फ्रेंड मी. तर बघा, गॅस पेटवून घेतला आणि कुकर ठेवून घेतला. आता मी यात तेल टाकून घेणार आहे. मला खूप आवडते फ्रेंड फोडणीची खिचडी. मी बऱ्याच वेळा बनवते. तुम्हाला माहिती आहे, माझ्या घरी बऱ्याच वेळा खिचडी असते. हो, आपल्याकडे असते ना बरं. हो, बऱ्याच वेळा असते. तर मी आता तेल टाकून घेतलं, जिरं मोहरी टाकून घेते. म्हणजे तडतडली की आपण पुढची प्रोसेस करूया. खिचडी हा असा पदार्थ आहे फ्रेंड, प्रत्येकालाच आवडतो. मलाच नाही, प्रत्येकालाच आवडतं. इंडियामध्ये 100% लोक खिचडीवालेच असतील का? काय बरं असं विशेष आहे खिचडीमध्ये? कोणाला माहित, लवकर शिजते. अहो, लेडीजसाठी झटपट बनणारा पदार्थ आहे तो. हो, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. तर चला आपलं दाखवूयात. बघा, जिरं मोहरी तडतडलेली आहे, नाचायला लागली ती. नाचायला लागली शालू. कार्तिकी, नाचायला लागली शालू. चला, मी आता मस्तपैकी लसूणचे तुकडे टाकून घेतलेले आहे. चलो नाचो नाचो नाचो, शिजो जल्दी जल्दी, शिजो शिजो, हमारा खायचं आहे. जल्दी जल्दी शिजो. हाँ, तर बघा फ्रेंड, माझी फोडणी जळायला लागली होती. बघा, आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. फोडणीची खिचडी केली ना फ्रेंड, का एक वाजतंय. याला ना भाजीची गरज राहत, ना तळलेल्या मिरचीची गरज राहत आहे. असं खाल्ल्या जाते व्यवस्थित. ज्याच्या घरी प्रॉब्लेम येतो ना कोणाला, की काय करू नाही समजत, त्यांच्यासाठी ती फोडणीची खिचडी करायची सोपं जाते अगदी. चला, मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि यात टाकून घेणार आहे मी आता पाणी. आता टाकून घेणार आहे मी यात पाणी. तर आता मी कुकर लावून घेते आणि 3 शिट्ट्या काढून घेते. चला, गॅस मोठा करून घेते आणि तुम्हाला मग दाखवते. बघा, आता होत आहे शिट्टी. कुकरचा फासफूस चालू आहे. आता होईल शिट्टी. इकडे चालू आहे आमच्या घरी पापड भाजणं. आणि हे पापड कसे भाजले? हे कुठली पद्धत आहे पापड भाजायची? न्यू हॉलिवूड पद्धत. काय भाषा आहे ही? बघा फ्रेंड, कसली भाषा बोलते. चिंगचांग आहे का? चिंगचांग पद्धत. आपण कुठे चिंगचांग आहे? पहिली शिट्टी झालेली आहे बघा फ्रेंड. ए बाबा, बास ना, किती आवाज करतोय. आता होणार दुसरी शिट्टी. बघा, 3 शिट्ट्या झालेल्या आहे आपल्या. आणि आता घेता मी गॅस बंद करून. आणि माझ्या मिस्टरांचे पापड भाजणं म्हणजे असे आहे का, पेटवते पण ते पापड. हे बघा, एक दिवस ना हे जळलेले पापड खाऊ घालणार आहे आम्हाला. बघा फ्रेंड, आणि तुम्ही म्हणा तिकडल्या पातेल्यामध्ये काय आहे. तिकडल्या पातेल्यामध्ये मी चना डाळ घालून ढेमसाची भाजी बनवलेली आहे. दाखवा ओ चिंकुडी. तर बघा, आणि याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला जाऊन बघा, मी टाकणार आहे. टाकायचा आहे तो व्हिडिओ. मी ह्या व्हिडिओ अपलोड करेल तेव्हाच तो पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर चला, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. मस्त फोडणीची खिचडी,
उडदाचे पापड. पण माझ्या मिस्टरांनी त्याचा आकार विकार बदलून टाकलेला आहे. कार्तिकी, पप्पाने आकारच बदलून टाकला बेटा. पापडाचा गोल होते तर थोडेसे वाकडेच करून टाकले. हां, काय करायचं बरं. झाकण उलटं ठेवा ना. मी उलटं ठेवलं होतं. जाळले पण पापड. भाजीवरले झाकण उलटं ठेवा. नका दाखवू. हट. ही कुठली पद्धत आहे पापड भाजायची? घ्या ना तुम्ही. बघा बघा, काय पण दाखवत राहते देवा. मला पाय शेकायचं आहे ना. हो पाणी ठेवू का गरम करायला? हो ना हां, हो ना. तुम्ही आपल्या फ्रेंडला पण सांगा ना तुमचे फायदे. हं. चला फ्रेंड, मी पाय शेकायला पाणी ठेवते आणि कशी प्रोसेस करते ते पाय शेकण्याची. माझ्या पायावर खूप सूज आलेली आहे, चेहऱ्यावर पायावर, म्हणून मी पाय शेकणार आहे. मला माझ्या बाबांनी सांगितलं. आम्हाला एवढं माहीत होतं गरम पाण्यात कापूर टाकावं लागते म्हणून, पण ते लिंबू वगैरे काही माहीत नव्हतं. तर माझे बाबा म्हणे लिंबू पण टाकून बघ. त्याला मी दाखवते तुम्हाला कसं करायचं. बघा, माझ्या मिस्टरांनी लिंबू पण आणून दिलेले आहे. घरी लिंबू नव्हते, वेळेवर गाडी घेऊन गेले आणि लिंबू घेऊन आले पटकन. झालं, मी दाखवतो तुम्हाला. बघा फ्रेंड, पाणी गरम केलेलं आहे आणि आता माझे मिस्टर यात घालणार आहे कापुराची पावडर. टाका. तर याने पायावरली सुजन, कशी सुजन असली तर उतरून जाते म्हणते. हा अनुभव आहे. माझ्या बाबांनी दुसऱ्याला सांगितलं, माझ्या बाबाला पण कोणतरी सांगितलं, तर त्याचा फायदा झाला त्या बाईला. जे पायावरली सुजन उतरली, म्हणून म्हटलं चला आपण पण ट्राय करू. माझ्या पण पायावर सूज आहे, खूप सूज आहे. कमी जास्त सूज होते आणि पाय पण ठेवते. राहू द्या त्याच्यातच. टाका. तर बघा, थोडं गरम आहे पाणी. चला. अरे, भीती वाटते फ्रेंड टाकताना, तर मी पाणी गरम आहे. बापरे, हा 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 हा, हो बापरे, काय करू मी. ऐक स्वामी. अरे बापरे, स्वामींचं नाव घेत 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 चालू आहे उद्योग फ्रेंड. पाणी खूप गरम आहे. बापरे, काय करावं. अहो हाई, नाही ना, पण गार झाल्यावर काय करायचं सांगा बरं. अहो, हा, तुमचं काय मत आहे? काय करावं नाही कळत आहे फ्रेंड, पण पाय तर शेकून घ्यावंच लागणार आहे. तर चला, मी पाय शेकून घेते, नंतर भेटते तुम्हाला. बापरे. तर बघा फ्रेंड, पाय शेकून झाले माझे. खूप पाणी गरम होतं, चांगले चटके बसले माझ्या पायाला. चला तर मग, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि आता आम्ही करणार आहे जेवण आणि परत भेटूया. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहतात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी थँक्यू म्हणणार. आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओचं बेल आयकन क्लिक करा. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि जे जुने असतील त्यांनी मला लाईक करत जा आणि माझे व्हिडिओ शेअर करत जा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि तुम्हाला गुड नाईट.